नमस्कार मित्रांनो, प्रवीण नोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. आणि आता अतिशय आनंदाची बातमी आहे. ती आनंदाची बातमी म्हणजे आपल्या सर्वांना घोर लागून राहिलं ते बाबा पगारवाढीची. एक आनंदाची बातमी आहे. आपले पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक आपले मंडळाचे त्या ठिकाणी संघटना प्रतिनिधी अश्विनीताई आणि प्रथमेशदादा आल्हाड हे कुंदन मॅडमला जाऊन भेटून आले, प्रधान सचिव मॅडमना, आणि त्यांच्याकडून ही आनंदाची बातमी. तर आपण प्रथम दादा यांचे आभार मानूया. त्यांनी एक व्हिडिओ रिलीज केला आहे आणि तोच व्हिडिओ आपण ऐकूया. ते काय म्हणतायत आणि काय नाही ते पाहूया आणि नंतर मग त्याच्यावरती थोडंसं बोलूया. मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना सरचिटणीस प्रथमेश भाऊ विलास आल्हाट. आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे माझ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षकांना कळविण्यात येते की आज दिनांक 4 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेच्या वतीने एक आपला अधिकार म्हणून, आज सुरक्षा रक्षकांची बांधिलकी म्हणून आणि सुरक्षा रक्षकांच्या आग्रहा खातीर आज जो संपूर्ण महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे वेतन व भत्तेवाढ, या संदर्भामध्ये आज महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेच्या अध्यक्षा सौ अश्विनीताई अनिल सोनावणे मॅडम, तसेच आमचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजयजी गाडे साहेब आणि स्वतः मी आज संघटनेचे जो पुणे जिल्ह्याचा जो पगारवाढीचा विषय होता त्या संदर्भामध्ये संघटनेच्या वतीने मंत्रालय येथे आम्ही गेलो असता मंत्रालयामध्ये गेल्यानंतर आम्ही माननीय IAS ऑफिसर कुंदन मॅडम यांच्यासोबत बैठक केली. त्या बैठकीमध्ये जी आपली वेतन व भत्ता वाढ आहे म्हणजे पगारवाढ, या पगारवाढीबरोबर संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली. तर चर्चा दरम्यान मॅडमला आम्ही असं सांगितलं की मॅडम, तुमच्यापर्यंत येण्याचा आमचा हा प्रश्नच येत नाही, परंतु एक शासनाने एक नवीन पायंडा पाडलेला आहे की माननीय कामगार मंत्री खाडे साहेब असताना जो विषय तिथे निघालेला होता की शासनाकडे प्रस्ताव पाठवायचा, परंतु मंडळ हे स्वायत्त मंडळ आहे आणि स्वायत्त मंडळ हे निर्णय घेऊ शकतं. इथून मागं जी परंपरा होती की मंडळच ही पगारवाढ करत होतो, परंतु आज हा नवीन पायंडा शासनाने पाडल्यामुळे आज सुरक्षा रक्षकांची फरफट होती. आज महागाईच्या दृष्टिकोनातून सुरक्षा रक्षकांना वन भटकावे लागत आहे. जर मंडळाकडून शासनाकडे जर प्रस्ताव आला तो शासनाकडे वर्षानुवर्ष तो पडून राहतो. त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षकांचं अत्यंत नुकसान होत आहे. हे मॅडमला मी स्वतः सोनवणे मॅडमनी पटवून दिलं. त्याचबरोबर त्या मीटिंगमध्ये माननीय उपसचिव कापडणीस साहेब होते. कापडणीस साहेबांना मॅडमनी विचारलं की फॅक्ट काय आहे नक्की. तर मॅडमनी कापडणीस साहेबांनी सांगितलं की खाडे साहेब असताना प्रस्ताव हा मंडळाकडून, पगारवाढीचा प्रस्ताव हा मंडळाकडून शासनाकडे आला पाहिजे आणि शासन त्याला मंजुरी देणार असं सांगितलं होते. तर आम्ही म्हणलं इथून मागं असं कधीच नव्हतं, परंतु खाडे साहेब आल्यापासून हा नवीन पायंडा पडलेला आहे. मॅडमनी तातडीने आदेश दिले कापडणीस साहेबांना, इथून पुढे मंडळाचा जो निर्णय आहे ते मंडळ घेण्यात येईल आणि पगारवाढ ही मंडळच करणार आहे. त्यांनी तसं ते रिमार्क मारून दिला आपल्या पत्रावर आणि लगेच कापडणीस साहेबांनी जे दुसरे आपले उपायुक्त साहेब आहेत वनिरे साहेब यांना आदेश दिला की सर्व मंडळांना पत्र पाठवून प्रत्येक मंडळांनी स्वतः निर्णय घेऊन पगारवाढ आपल्या आपल्या स्तरावर करण्यात यावी. असा या 2 दिवसामध्ये डायरेक्ट प्रत्येक मंडळाला पत्र जाईल आणि त्यानंतर आपली जी अंमलबजावणीला सुरुवात होईल. परंतु माझं एक म्हणणे आहे, आज भारतीय मजदूर संघ, आमचे मित्रपक्ष संघटना तसेच न्याय संघटना यांनी जे संगनमताने जे पगारवाढीचा जो प्रस्ताव दिलेला आहे, तर तो प्रस्ताव असा दिलेला आहे की पुणे मंडळाने म्हणजे न्याय संघटना तशीच माझी मित्रपक्ष संघटना यांनी 6,269 रुपयाचा प्रस्ताव हा मंडळाला आणि शासनाला दिलेला आहे. त्याचं हे पत्र आहे. तर आज ह्या प्रकारे चर्चा झाली
आणि 6,269 रुपयाचा प्रस्ताव हा शासनाला दिलेला असणं कारणास्तव तसेच आम्ही दुसरा प्रस्ताव हा माननीय आपल्या लोखंडे मॅडम सह आयुक्त यांना पत्र दिलं, तर मॅडम यांनी तातडीने मंडळाला, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला मागणी केलेली आहे की 8 दिवसाच्या आतमध्ये तुमचा प्रस्ताव आमच्या ऑफिसला आला पाहिजे. त्याचं हे मॅडम यांनी दिलेलं पत्र आणि ते पुणे जिल्हा मंडळालाही त्यांनी मेल केलेलं आहे. तर याप्रमाणे मीटिंग झालेली आहे आणि सर्व सुरक्षा रक्षकांनी लक्षात घ्यायचे, हा विषय फक्त पुणे जिल्हा पुरता मर्यादित आहे. वेगळ्या वेगळ्या काहीतरी कमेंट करतील सुरक्षा रक्षक, म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे का हा विषय आम्ही फक्त पुणे जिल्हा मंडळापुरता घेतलेला होता, परंतु त्यातून फायदा असा झाला का सर्व मंडळांना तो नियम आता इथून पुढे लागू होईल. तर माझं सर्व संघटनांनाही सांगणं आहे, सर्व संघटना प्रतिनिधींनाही सांगणं आहे, जसं भारतीय मजदूर संघ आणि न्याय संघटनेने एकच प्रस्ताव दिला, सेम टू सेम दोन्ही संघटनांनी एकही प्रस्ताव दिलेला आहे, त्याप्रमाणे एक ठराविक रक्कम ठरवूनच संगनमताने आपण एक बृहमुंबई, आता जो पुढचा आमचा जो लढा असेल किंवा प्रस्ताव द्यायचा असेल तर तो बृहमुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामधून मंडळाच्या वतीने आम्ही तो शासन दरबारी देणार आहे. परंतु शासन दरबारी आपल्याला जाण्याची गरज नाहीये, तो स्वतंत्र अधिकार हा बृहमुंबई ठाणे मंडळाला त्यांनी आता या 2 दिवसामध्ये देतीलच, परंतु सर्व संघटनांनी मिळून एकच प्रस्ताव द्यावा, म्हणजे एक रकमेचा तो प्रस्ताव द्यावा, जेणेकरून सुरक्षा रक्षकांना असं वाटलं नाही पाहिजे की ह्या संघटनेने कमी दिलेला आहे, त्या संघटनेने जास्त दिलेला आहे. संगनमताने काम केलं पाहिजे या अर्थाने तो प्रस्ताव दिलेला आहे. जसं हे पुणे मंडळाला हे केलं, पुणे मंडळांनी जसा निर्णय घेऊन, म्हणजे 2 संघटनांनी, भारतीय मजदूर संघ आणि न्याय संघटनेनी जसं संगनमताने केलं तसंच करावं ही माझी नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे आपले जे नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तिथे चाललेला जो अधिकारी वर्गांचा जो मनमानी कारभार, थोडक्यात घरचं मंडळ असल्यासारखं सुरक्षा रक्षकांना वागणूक, संघटनांना वागणूक, मनमानी कारभार, त्याबद्दल न्याय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता, परंतु मंडळाने केराची टोपली दाखवली त्याला. त्याच संदर्भामध्ये या पुढची जी मीटिंग आहे त्या संदर्भामध्ये आम्ही लोखंडे मॅडम यांना मंडळाविषयी हे पत्र दिलेलं होतं. ह्याच्यावर रिमार्क मारलेला आहे माननीय IAS ऑफिसर कुंदन मॅडम यांनी. तातडीने लोखंडे मॅडम यांच्या नावाने तो रिमार्क आहे, तातडीने बैठक लावण्यात यावी. ते हे पत्र आम्ही लोखंडे मॅडम यांना दिलं तातडीने बैठक लावण्यासंदर्भात. मॅडम यांनी तातडीने बैठक लावण्यासंदर्भामध्ये अधिवेशन आता सध्या चालू आहे, परंतु अधिवेशन संपता क्षणी 24/3/2026 रोजी 12 वाजता जे मंडळाचे नागपूर मंडळाचे अध्यक्ष, सचिव, निरीक्षक यांनाही बोलवता, म्हणजे बोलवून ती बैठक लावलेली, त्याचं हे पत्र आहे. याचप्रमाणे मी सर्व सुरक्षा रक्षकांना सांगू इच्छितो, संघटना तर तुमच्या पाठीशी आहेच. सर्वांना वाटत होतं का आता खाकी वर्दी झाली, खाकी वर्दीनंतर अश्विनीताई सोनवणे आल्हाट साहेब कोणतेही प्रश्न घेत नाहीये, परंतु मित्रांनो जेव्हा जेव्हा गरज लागेल, जेव्हा जेव्हा लढा द्यायचा त्यावेळेस सर्व अग्रेसर हे अश्विनीताई आणि प्रथमेश आल्हाटच असेल, हेही तुम्हाला सांगू इच्छितो. यापुढेही लढा चालू राहील. इथून मागे सर्व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षकांनी आमचा लढा पाहिलेलाच आहे. तुम्ही कधीही सांगा, तुमच्यासाठी आम्ही अहोरात्र तयार आहोतच. या पुढचा लढा हा बृहमुंबई ठाणे सुरक्षा रक्षकांसाठी हा राहील आणि पगारवाढीसाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. जाता जाता एकच सांगतो, तुमची एक हाक, अश्विनीताईंची सदैव साथ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय सेवालाल, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, प्रथमेश दादाने जी आनंदाची बातमी तुम्हाला आत्ता सांगितली ती खरोखरच आहे. 2 दिवसामध्येच आता तो पत्रव्यवहार जो आहे तो होईल. प्रत्येक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला ते पत्र जातील आणि ते सुरक्षा रक्षक मंडळ त्या ठिकाणी स्वायत्त आहे, ते मंडळच पगारवाढीचा जो काय ते निर्णय घेतील. त्यामुळे आता शासनाकडे परत प्रस्ताव पाठवा,
परत आणि काय करा, अशा काय सगळ्या गोष्टी होणार नाही आहेत. पाहूया यानंतर पुढे काय होतं. ही तर आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात चांगली आणि आनंदाची बातमी आहे की जो पगारवाढीसाठी वाढ करण्याकरता विलंब जो होत होता तो विलंब आता होणार नाही. आणि अशा गोष्टीमुळे ज्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष असतात त्या ठिकाणीच त्याचा निर्णय होईल. मग सजेशन ऑब्जेक्शन जे असेल कंपन्यांसाठी ते पाठवलं जातील आणि त्याच ठिकाणी होईल. आणि यांनी एक आनंदाची अशी बातमी आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये पहा, प्रत्येक संघटना प्रतिनिधींनी सर्वांनी मिळून एक प्रस्ताव तयार केला आणि तोच प्रस्ताव पाठवला. प्रत्येक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये प्रत्येकाने प्रस्ताव देताना म्हणजे ज्या संघटना प्रतिनिधी आहेत खास करून मुंबईमध्ये त्यांनी सर्वांनी संगनमताने प्रस्ताव बनवावा आणि तो पाठवावा अशी सर्वांना नम्र विनंती आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.